75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तसेच समाजसेवक आकाश ढसाळ आणि प्रकाश ढसाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विमल फाउंडेशन व प्रगती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमास प्रामुख्याने माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, नवी मुंबई वेडिंग असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील, समाजसेवक सुहासिनी नायडू आणि समाजसेवक जगदीश पाटील, समाजसेवक विजय साळे, समाजसेवक नायर, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक यादव, समाजसेवक संतोष पाटील, समाजसेवक सिद्धार्थ साळवी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आरोग्य शिबिराला गणेशजी नाईक ब्लड बँक या रक्तपेढीच्या माध्यमातून तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केले। तसेच आयुषी नेत्रालयाच्या माध्यमातून ज्येष्ठांनी नेत्रालय शिबिराला भेट देऊन मोफत चष्मा सुद्धा घेतला। न्यू मिलियन हॉस्पिटलच्या माध्यमातून ईसीजी कॅम्प, महिला पुरुष व सीबीसी रक्तगट चाचणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रबुद्ध सेवा संघाच्या बुद्ध विहारात समाजसेवक प्रकाश ढसाळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच ध्वजारोहण करण्याचा सन्मान देखील मिळाला। डी.वाय. पाटील आयुर्वेदिक संस्थेच्या औषधांच्या शिबिरास नागरिकांनी भेट देऊन मोफत औषधांचा लाभ देखील घेतला व तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी अवयवदान सुद्धा केले। विमल फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश ढसाळ व अध्यक्ष आकाश ढसाळ यांनी प्रगती फाउंडेशनचे किरण राणे यांच्या माध्यमातून रक्तदात्यांना आणि कार्यक्रमात सहभागी घेणाऱ्या संस्थांना उपहार देऊन गौरवण्यात देखील आले। यावेळी या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांनी, जुईनगर प्रभागातील स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी व प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रकाश ढसाळ व आकाश ढसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रथमतः सर्व देशाच्या नागरिकांना, नवीन नागरिकांना प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आकाश ढसाळ, प्रकाश ढसाळ या दोन्ही बंधूंचा आजचा वाढदिवस हा देशासाठीच समर्पित असतो। सेवाभाव मी त्यांच्यामध्ये दरवर्षी बघतो। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी मी येत असतो। आज मला आनंद आहे की वेगळ्या प्रकारची सेवा, आरोग्याची तपासणी, रक्त तपासणी, रक्तदान, या ठिकाणी असलेल्या नेत्रचिकित्सा, विविध माणसाला असलेल्या आवश्यक गोष्टी सेवा या ठिकाणी दोन्ही बंधू करतात। आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असंच त्यांच्याकडून सातत्याने सामाजिक कार्य होईल ही शुभेच्छा। आज देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त तमाम नवी मुंबईतील नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे। या ठिकाणी प्रगती फाउंडेशन आणि विमल फाउंडेशन यांच्या वतीनं प्रकाश आणि आकाश ढसाळ यांचं दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा त्यांचा उपक्रम सातत्यानं सुरू आहे। गरीब मध्यमवर्गीय जी जनता आहे त्यांना त्याचा लाभ घेता येतो। फक्त वाढदिवसाच्या दिवशी आरोग्य शिबिर न ठेवता अन्य उपक्रमसुद्धा या विमल फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्य या भागामध्ये करतायत। त्यांना त्या ठिकाणी जे कार्य आहे त्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। शेवटी त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीची जी सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यांना शाबासकी देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेलो आहे। त्यांच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा। आज जुईनगर येथे विमल आणि प्रगती फाउंडेशनच्या वतीने 12वं वर्ष आहे या फाउंडेशनचं। सातत्याने आरोग्यविषयक जे काही सेमिनार्स आहेत, शिबिर आहेत, इथल्या स्थानिक रहिवाशांना आरोग्य सेवा देण्याचं काम हे इकडचे समाजसेवक सन्माननीय प्रकाश ढसाळ आणि आकाश ढसाळजी हे त्यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी सालाबादप्रमाणे देतात। मला वाटते आज समाजामध्ये अशा युवकांची, अशा समाजसेवकांची ही नितांत गरज आहे। कारण कोविडचा कालखंड आपण काही वर्षांपूर्वी जेव्हा अनुभवला तेव्हा आरोग्य सेवा ही किती महत्त्वाची आहे हे सर्वांच्याच तेव्हा लक्षात आलं। आणि मला आनंद आहे की अशा प्रकारचे जे होतकरू तरुण आहेत ते आरोग्य सेवेकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आपली जी संस्कृती किंवा त्यांना जी घरातून त्यांच्या आईकडनं, विमल फाउंडेशन म्हणजे त्यांच्या आईचं नाव आहे आणि त्या आईनी जी यांना शिकवण दिली त्याची प्रेरणा घेऊन सातत्याने ते जुईनगर प्रभागामध्ये
हे प्रशिक्षण आणि हे शिबिर राबवत असतात. तर या शिबिरासाठी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. 26 जानेवारी हा गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन आहे आणि हा आपला राष्ट्रीय उत्सव आणि हा भाग्याचा दिन असताना ह्या दोघांचाही भावांचा आज वाढदिवस आहे. तर हे औचित्य साधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि समस्त भारतीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिवस निमित्ताने तुम्ही सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि विमल फाउंडेशन आणि प्रगती फाउंडेशन यांच्यातर्फे जे आज कार्यक्रम माननीय दसाळ साहेब यांनी अरेंज केलेले आहेत त्यांना मी खूप म्हणजे अभिनंदन करते एवढं यशस्वी कार्यक्रमासाठी. माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे, संजीवजी नाईक साहेब, तसेच आपले माजी महापौर JD सुधार साहेब यांचं सगळ्यांचं आशीर्वादाने हा कार्यक्रम होत आहे. एवढा लोकांचा आशीर्वाद घेऊन काम करणारे आमचे दसाळ साहेब यांचं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होतो. बहुतेक मी आज 7 वर्ष झालं यांच्या कार्यक्रमाला येत राहते. प्रत्येक वर्षी मी या कार्यक्रमाला असते हजेरी. बघते की लोकांचं म्हणजे आरोग्यसेवा हा खूप मोठा सेवा आहे. कारण की माणसांना सर्वात बेसिक नीड असतं आरोग्याची आणि आहारची. तर हा सेवा जे हे पुरवत आहेत लोकांसाठी त्यांचं खूप अभिनंदन करते. कारण की हा खूप गरज आहे लोकांना. कारण की आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि टेस्ट करतो जेव्हा खूप मोठा अमाऊंट हे आपल्याला मोजावा लागतो. तर लोक म्हणजे उत्साहाने असं बघत राहतात की कुठे शिबिर होत आहे. तर आपण जे सोशल वर्कर आहोत आपण हे जे शिबिर आपण आयोजन करतो त्यात बऱ्याच लोकांना फायदा होतो. आणि हे फायदा देण्यासाठी जे आपण हे काम करतो आहे हा खूप मोठा काम आहे, खूप मोठं श्रेष्ठ काम आपण म्हणू शकतो. तर मी त्यांच्या माध्यमातून होत आहे. या दोघांना मी खूप मनापासून शुभेच्छा देते. आज त्या दोघांचा वाढदिवससुद्धा आहे. दोघे ट्विन्स आहेत. या दोघांना त्यांच्या जन्मदिवस निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना दोघांना एक युवा नेतृत्व म्हणून उभरून हा जुईनगरमध्ये नेतृत्व करावे हेच त्यांना वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. आजच्या आरोग्य शिबिराचे महत्त्व म्हणजे प्रकाश आणि आकाश हे विमल फाउंडेशनचे सर्वेसेवा जे आहेत त्यांचा आज वाढदिवस असतो. वाढदिवसानिमित्त समाजाला काही देणे असतो याचे उपकार लक्षात ठेवून आजच्या ह्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. आज त्यांचा हा मला वाटते 12वा वर्ष असेल जे जुईनगरमध्ये आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आहे. दोन्ही संस्था एकत्र येतात. संस्थेच्या सोबतीला सहयोगी संस्था जोडलेल्या असतात. ज्याप्रमाणे ITM ही संस्था आहे त्याचप्रमाणे श्री हरिहरपुत्र भजन समाज या आहे, मिलेनियम हॉस्पिटल सानपाडा या आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर DY पाटील आरोग्य हॉस्पिटल या आहेत. अशा विविध आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था एकत्र येऊन नवी मुंबईतील जुईनगर भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत असतात. तर सर्व नागरिकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व भारतीय जनतेला मी प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना हार्दिक शुभेच्छा देतो. आज भारतीय संविधान पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं जो दिवस होता तोच आज प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरी करतो. आणि याच दिवशी आज आमच्या दोघाही भावांचा वाढदिवस असतो. आणि सातत्याने जुईनगर या प्रभागामध्ये आमच्या विमल फाउंडेशन आणि आमची सहयोगी संस्था प्रगती फाउंडेशन किरण राणे सर यांच्या सहयोगाने आम्ही दरवर्षी वर्षातनं 2 वेळा म्हणजे प्रजासत्ताक दिनी आणि 15 ऑगस्ट या दिवशी आरोग्य शिबिराचं आयोजन करीत असतो. या कार्यक्रमाला सन्माननीय नवी मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांनी इथे हजेरी लावली. त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्या कार्यक्रमाची स्तुती केली. सोबतच आमचे मार्गदर्शक सन्माननीय माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब यांनी इथे आपण मोलाचं मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाची स्तुती केली. सोबतच भारतीय महिला आघाडीच्या नेत्या सन्माननीय माधुरीताई सुतार, नायडू मॅडम यांनी या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यासोबतच जुईनगरमधील असंख्य नागरिक म्हणजे ते प्रत्येक धर्माचे असतील, पंथाचे असतील, त्या सर्वांनी आमच्यावरती प्रेम आशीर्वाद देऊन या कार्यक्रमामध्ये हृदयरोग तपासणी केलेली आहे, दंतचिकित्सा केलेली आहे. डोळ्यांचा जो आजार असतो त्यापासून त्यांना परावृत्त कसं होता येईल त्यासाठी त्यांना डोळ्यांचे चष्मा मोफत हा एक आमचं शिबिर होतं. सोबतच न्यू मिलेनियम हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण रक्तगट चाचणी आणि ECG वगैरे करून घेतलं आहे. खारघरमधील नवीन उभारण्यात आलेलं मेडिकवर हॉस्पिटल याची टीम इथे आलेली आहे. BMD ह्या नावाची टेस्ट त्यांच्या माध्यमातून होत आहे. सोबतच गणेश नाईक रक्तगट चाचणी शिबिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण रक्तदान करीत आहोत. हे रक्त कॅन्सर पेशंटच्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. असं एक समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही सालाबादप्रमाणे करीत असतो आणि या कार्यक्रमाला जुईनगरमधील सर्व युवा ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांचा जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळतो. त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो.
आज या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष, त्यासोबतच प्रबुद्ध सेवा संघ जी वास्तू आज इथे आहे, जो कार्यक्रम इथे होतो आहे, या बुद्धविहाराचे अध्यक्ष पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाचं सहभाग दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि असाच कार्यक्रम यापुढेही आमच्या विमल फाउंडेशन आणि प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून समाजासाठी होत राहील ही ग्वाही देऊन येथेच थांबतो. जय भीम, जय भारत. व्हिडिओ जर्नालिस्ट मुशाई शाहसह प्रिया उजळचा रिपोर्ट, नवी मुंबई.